श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। 2026 मधील अधिक मास जो आहे तो आपला येणार आहे 17 तारखेपासून तर 15 जून या कालावधीमध्ये। आणि हा जो कालावधी आपला येणार आहे हा अधिक मासचा जो आहे या कालावधीमध्ये आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, पण सेवा करत असताना तुम्हाला एक काळजी देखील घ्यायची आहे। आपण जे काही चुकीच्या गोष्टी करत असतो त्याने आपण केलेलं पुण्यप्राप्ती, आपण केलेली सेवा, आपण केलेली उपासना जी असते ती व्यर्थ ठरत असते। म्हणून काही गोष्टी ज्या असतात त्या या महिन्यामध्ये म्हणजे करायच्या नाहीत किंवा टाळायच्या आहेत, तेच आपण आज जाणून घेणार आहोत। तसेच तुम्हाला सांगेल या महिन्यामध्ये ज्या काही गोष्टी करत असतो या करत असताना एक पावित्र्य त्यामध्ये जपणं खूप महत्त्वाचं ठरत असतं, तेव्हाच त्याचं पुण्यप्राप्ती आपल्याला मिळत असते। तसेच तुम्हाला सांगेल हा महिना जो आहे तो अधिक आलेला 13 महिन्यांचा हा कालावधी चालत असतो। तसेच तुम्हाला सांगेल या महिन्यामध्ये अधिक मास जो आहे त्याला कोणी पुरुषोत्तम मास म्हणत असतं, तर कोणी मल मास म्हणत असतं आणि धोंड्याचा महिना सुद्धा आपण म्हणत असतो। या महिन्यामध्ये दीपदान करणं, ब्राह्मणांना दान देणं, भगवान विष्णूंची आराधना करणं, भगवान विष्णूंची आराधना करण्याला खूप महत्त्व आहे। ज्या घरात भगवान विष्णूंची आराधना होत असते, पूजा होत असते, तिथे माता लक्ष्मीला बोलवायचं काम पडत नाही, कारण त्या स्थिर रूपात त्या घरात राहत असतात। म्हणून आपण या महिन्यामध्ये या गोष्टी करायच्या आहेत। मात्र त्यासोबतच ही पूजा विधी करत असताना आपल्याला काही गोष्टी ज्या असतात त्या सुद्धा टाळायच्या असतात। त्या कोणत्या ते सुद्धा आपण बघणार आहोत। तसेच तुम्हाला सांगेल यावर्षी ज्येष्ठ महिना जो आहे तो 2 वेळा आलेला आहे, म्हणजे अधिक ज्येष्ठ आणि नीज ज्येष्ठ अशा पद्धतीने 2 वेळा आलेला आहे। म्हणून आपण हे जे वर्ष आहे आपलं 13 महिन्यांचं ठरणार आहे। तसेच तुम्हाला सांगेल बघा, आपण या काळामध्ये शुभ कार्य जे असतात ते टाळणार आहोत। आता शुभ कार्यांमध्ये काय येत असतं बघा, लग्न म्हणजे मंगल गोष्टी ज्या असतात त्या टाळत असतो। लग्न असू द्या, गृहप्रवेश असू द्या, एखादी जागा खरेदी करणं असू द्या, आपलं वाहन जे असतं वाहन खरेदी करणं असू द्या, अशा ज्या गोष्टी असतात त्या टाळत असतात। तर अधिक महिना जो आहे तो भगवान विष्णूंना समर्पित असतो, त्यांच्यासाठी हा महिना काढलेला असतो आणि त्या दिवसांमध्ये फक्त भगवान विष्णूंची सेवा करण्यात येते। लग्न कार्य जे असतात ते आपण करू शकत नाही। घराचं गृहप्रवेश असू द्या किंवा कलश पूजा असू द्या, कुठलीही असू द्या, नुसती कलश पूजा कुणी करत असतं, गणपती पूजन करत असतं आणि गृहप्रवेश करतात, तर ते सुद्धा या महिन्यामध्ये चालत नाही। वस्तू खरेदी म्हणजेच बघा जागा घेणे या गोष्टी ज्या असतात या गोष्टी सुद्धा टाळल्या जातात। अशा पद्धतीने हा महिना असतो। आणि तुम्हाला आवर्जून असं सांगेल की या महिन्यामध्ये 33 अंकाला खूप महत्त्व दिलं जातं, कारण 3 अंक हा गुरूंचा अंक आहे, भगवान विष्णूंना समर्पित आहे, म्हणून 33 अंकाला खूप महत्त्व दिलं जातं। आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा करत असताना 33 कोटी देवांना समर्पित होत असते। आपण जे काही पुण्यप्राप्ती करत असतो, जे काही दानधर्म करत असतो, जर आपण केलं या महिन्यामध्ये तर आपल्याला 33 पटीने पुण्यप्राप्ती असू द्या, दान केलेलं 33 पटीने आपल्याला मिळत असतं अशी मान्यता आहे। म्हणून या महिन्याला खूप जास्तीचं महत्त्व दिलं जातं आणि 33 अंकाला सुद्धा जास्त महत्त्व दिलं जातं। तसेच तुम्हाला सांगेल या महिन्याला आपल्या घरातील जर मुलगी असेल, जावाई असेल, तर त्यांना दानधर्म आपण करू शकतो। भगवान नारायण जे असतात, भगवान विष्णूंचं स्वरूप म्हणजे जावाई असतात, मुलगी ही लक्ष्मी स्वरूप असते, त्यांना अवश्य आपण दान करू शकतो। तसेच आपल्याला जर मुलगी छोटी असेल तर मी काय करू, तर आपल्या नणंद असतील त्यांना आपण किंवा या पद्धतीने नणंद नंदू जे असतात आपल्या घरातले त्यांना दानधर्म करू शकतात, अशा पद्धतीने करा। ब्राह्मणांना आपण दानधर्म करू शकतो। एखाद्या मंदिरात तुम्ही जात असणार, देवीला कुलस्वामिनीला तुम्ही जात आहेत किंवा तुमचे इष्टदैवत आहेत, ग्रामदैवत आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही वाण देऊ शकतात। वाण देण्याला खूप जास्तीचं महत्त्व असतं आणि वाण नक्कीच आपण दिला पाहिजे। वाण देण्यामध्ये अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने वाण दिला जातो, ते नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल। पण वाण नक्कीच आपण देवी देवतांना जर तुम्ही अधिक मासमध्ये गेले तर नक्कीच आपण वाण सुद्धा द्यायचं आहे। आपले जे गुरु आहेत, अक्कलकोट महाराज असू द्यात किंवा दिंडोरीला तुम्ही कुठेही जा, महाराजांचं जिथे स्थान आहे तिथे जर तुम्ही गेले तर नक्कीच वाण सोबत न्यायला विसरू नका आणि त्यांना आपण वाण द्यायचं आहे। अधिक मासमध्ये विष्णूंची उपासना या महिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणात बघायला मिळते। या महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप जो कोणी करत असतं त्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही। तसेच तुम्हाला सांगेल दिव्यांचे दान जे करतो आपण ते सुद्धा खूप महत्त्व ठरत असतं। 33 दिवे सुद्धा तुम्ही दान करू शकतात। म्हणजेच या महिन्याभरामध्ये
शेवटचा दिवस जो असतो उद्यापनाचा, कुठलीही सेवा तुम्ही करा, अगदी कुठलीही सेवा करा. भरपूर काही भगवान विष्णूंच्या सेवा असतात, त्यामध्ये सत्यनारायण पूजा करा, तुम्ही महिनाभरात करा किंवा 11 सत्यनारायण करा, 21 सत्यनारायण करा किंवा व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करा. कुठलीही सेवा करा भगवान विष्णूंची, किंवा व्यंकटेश स्तोत्र दररोज तुम्ही 11 वेळा पठण करणार असणार ही सेवा. तर जी काही उपासना तुम्ही भगवान विष्णूंची करणार आहेत, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही 11 माळी करू शकता दररोज. कुठलीही सेवा असू द्या, त्याची सांगता, त्याचं उद्यापन करत असताना दिव्यांचं दान करण्याला खूप जास्तीचं महत्त्व आहे. म्हणून तुम्ही 33 या अंक लक्षात घेऊन तुम्ही वाण किंवा त्याचं उद्यापन या पद्धतीने आपण करू शकतो. तसेच तुम्हाला सांगेल, दान धर्म करण्याला खूप महत्त्व आहे. तुम्ही भटजी असतील, ब्राह्मण बाबा असतील, त्यांना दान करू शकतात, मंदिरांमध्ये दान करू शकतात. या पद्धतीने दान करा. जेवढं तुम्ही दान कराल त्याचा 33 पटीने दान आपल्याला, पुण्यप्राप्ती आपल्याला मिळत असते. तसेच तुम्हाला सांगेल, आपण दान करत असताना आपल्या मनात स्वार्थ नसावा. जे काही दान असेल, थोडं असो जास्त असो कितीही असू द्यात, ते दान अगदी मनापासून तुम्ही करायचं आहे, तेव्हाच त्याची पुण्यप्राप्ती आपल्याला मिळत असते. आणि अजून एक सांगेल, दान करताना असं करावं की समोरचा व्यक्ती देखील मनापासून त्याला काहीतरी आनंद होईल अशा पद्धतीने दान करावं. घेणाऱ्याने पण समोरची व्यक्तीची जर परिस्थिती तेवढी असेल तर तेवढं दान केलं तरी सुद्धा समाधानी राहावं. हा एक आपला मनाचा म्हणजे विचार मी इथे सगळ्यांना सांगेल की सगळ्यांनी समाधानी राहायचा प्रयत्न करायचा आहे. नंतर तुम्हाला अजून सांगेल की या महिन्यामध्ये आपल्याला काय टाळायचं आहे. आता टाळण्यामध्ये जर घेतलं, सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, या महिन्यामध्ये मांसाहार जर टाळता आला तर नक्कीच मांसाहार करू नये, टाळायचा आहे, वर्ज्य करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, ताई मी खात नाही, माझ्या घरातले व्यक्ती खात असतात, मांसाहार करणार आहेत, ते ऐकत नाही की ऐकून घेणारे नाहीत. तर तुम्हाला सांगेल, काही हरकत नाही, ते खात असतील त्यांना खाऊ द्या. तुम्ही उपासना करत आहेत, तुम्ही जी काही सेवा करत आहेत, तुम्ही खाऊ नका. बाकीचे लोक खात असतील त्यांना खाऊ द्या. आपली उपासना, आपली साधना जी असेल ती आपण अगोदर करून घ्या, नंतर त्यांना बनवून द्या. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. तसेच तुम्हाला सांगेल, या महिन्यामध्ये आपण ब्रह्मचर्य सुद्धा पालन करू शकतो. ब्रह्मचर्य पालन करण्यासाठी बरेच लोक इथे बोलतील की माझ्याकडनं होणार नाही, संततीसाठी मी म्हणजे उपासना करत आहे किंवा सेवा चालू आहे माझी संतती प्राप्तीसाठी. तर ठीक आहे, तुमची इच्छा शेवटी या पद्धतीने तुम्ही करू शकतात, पण याला सुद्धा खूप महत्त्व आहे. म्हणून तुम्ही ब्रह्मचर्य हा नियम सुद्धा या महिन्यामध्ये पाळला गेला पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घेऊ शकतात या नियमाला. आपण जी काही सेवा उपासना करत आहोत ती अगदी तुम्ही एक वेळ ठेवून जर केली तर नक्कीच त्याला फलप्राप्तीही मिळत असते. सत्यनारायण पूजा ज्या घरामध्ये घडत असतं अधिक महिन्यामध्ये, त्या घरात कशाचीच कमी पडत नाही, कशाचीच कमी पडत नाही, हे मी अवश्य तुम्हाला सांगेल. आता सत्यनारायण पूजा जी असते अधिक महिन्यामध्ये 10 दिवस किंवा 11 सत्यनारायण किंवा 21 सत्यनारायण किंवा महिनाभर तुम्ही करणार असणार तर कशा पद्धतीने करावे ते नक्कीच तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण बघा, या गोष्टी आपण करत असताना आपण जे काही दान पुण्य करत असतो किंवा जे काही करणार आहोत, तेव्हा आपल्याला त्यासोबतच अजून घरातले जे देवी देवता असतात त्यांना सुद्धा आपल्याला वाण लावायचा असतो. तसेच आपल्या सभोवताली जर गाईचा गोठा असेल घराच्या सभोवताली, तर गाईला नक्कीच तुम्ही दान म्हणजे रोजच्या रोज आपल्याकडून थोडा एक घास का असेना प्रयत्न करायचा. जर जवळ असेल तुमच्या अगदी तर तुम्ही गाईला म्हणजे चारा द्या किंवा घास द्या असं मी सांगेल. गाईच्या पोटी असं बोललं जातं 33 कोटी देव आहेत, तर आपण गाईला घास दिल्याने या महिन्याला 33 अंकाला खूप महत्त्व आहे. म्हणून या पद्धतीने तुम्ही एक दानधर्म करू शकतात. त्यांना घास दिल्याने आपल्याकडून तेवढी पुण्यप्राप्ती मिळत असते आणि तेवढं भाग्य कुणाचंच नाही. म्हणून ही सुद्धा गोष्ट करायला विसरू नका. तसेच तुम्हाला सांगेल, बघा, हा महिना म्हणजे तुम्हाला सांगेल अधिक पुण्यप्राप्ती मिळण्याचा महिना आहे. या महिन्यामध्ये जे काही तुम्ही करणार आहेत, काही करा, थोडी असो मोठी असो, तुम्ही पूजा करा, उपासना करा, दान करा किंवा काही करा. बघा, तेच आपलं तुम्हाला सांगेल आपल्या भगवान विष्णूंना समर्पित करायचे.
सगळी काही सेवा केल्यानंतर तुम्हाला सांगेल श्रीकृष्ण अर्पणमस्तु या पद्धतीने म्हणा, म्हणजे कृष्णांच्या चरणी, भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करत आहे ही आपण भाव ठेवून म्हणायचं आहे. नक्कीच आपण भगवान विष्णूंच्या चरणी जर ह्या सेवा अर्पण केल्या, कुठल्याही असू द्या, यापैकी कुठलीही सेवा तुम्ही करा, तर ती भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण जर केली तर आपल्या घरात कशाचीच कमी पडत नाही. की आपण सेवा करत असताना कुणाची निंदा नालस्ती करू नये, कुणाला वाईट साईट बोलू नये. तुम्ही इकडे सेवा करत आहे, दुसरीकडे काही दुसऱ्याला बोलत आहे, तर हे योग्य नाही. तुम्ही जेवढी काही निंदा नालस्ती केली तर तुमचं केलेलं पुण्यप्राप्ती जे असेल ते व्यर्थ जाईल. तुम्ही मांसाहार केला किंवा बघा जे काही तुम्ही करत आहे उपासना, तर तुम्हाला सांगेल सगळं काही व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. म्हणून या गोष्टी करू नका, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या करू नका. म्हणजेच आपलं पुण्य असंच्या असं आपल्या कृष्णांच्या चरणी अर्पण होईल, भगवान श्री हरी विष्णूंच्या चरणी अर्पण होईल. म्हणून मांसाहार वगैरे असो, निंदा नालस्ती असो, खोटं बोलणं असो, या गोष्टी करू नका. अजून परान्न देखील घ्यायचं नाही. परान्न घेतल्याने आपली सेवा ही व्यर्थ जात असते. या मोठ्या चुका आहेत, त्या नक्कीच करू नका असं सांगेल. आणि अधिक महिन्यामध्ये अधिक पटीने आपली पुण्यप्राप्ती कशी होईल त्याकडे लक्ष द्यायचं आहे. चला, सांगितलेली सेवा इथेच थांबवते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.